तर आजचा म्हणजे आपला रूम पाडायचा दिवस दुसरा. म्हणजे काय यांचं चाललंय का आपल्यालाच कळत नव्हतं. यायला बघ आता जिना पाडला तर जिना पाडला, आता यांचं भिंत पाडायचं काम चालू होतं. तर बघू सगळा व्हिडिओ बघा, त्यासाठी काय विषय चाललाय. आपण नाही का आलो होतो डायरेक्ट दुकानात, म्हणलं जरा नाही का कपड्या बिपड्याची खरेदी वगैरे करावा ना. आता जरा सण समारंभ जवळ येतात आपले, त्याच्यामुळे म्हणलं म्हणजे बड्डे बिड्डे येतो त्याच्यामुळे म्हणलं जरा नाही का खरेदी वगैरे करा. आपण जरा कपडे वपडे घेतलं म्हणजे शिवायला टाकलं म्हणजे शर्ट बिर्ट शिवून घेऊन येत आहे. हे मस्त होतं बा म्हणलं, एकदम ट्रान्सपरंट. आणि जसं शर्ट लागते तसं शर्ट आणि जसं पॅन्ट लागते तसं पॅन्ट घरी घेऊन जावं. काय ना म्हणलं कधी बी असं लागलं तर नुसतं टाकून द्यायचं कोणतं शर्ट कोणती पॅन्ट मस्त वाटते. नंतर काय दुकानात वगैरे आलो तिथं म्हणजे आपण नाही का लयत 10, 20, 25 त्यांना शर्ट काढायला लावले असतील कापड. आता आपल्याला तर काय व्हाईट घ्यायचं नव्हतं, त्याच्यामुळे म्हणलं आता तुम्ही वेगवेगळे कलर दाखवा. एक कलर असा वेगळा कलर, पिंक कलर, ब्ल्यू, ब्लॅक, म्हणजे जेवढे कलर असतील नसतील त्याच्याकडे सगळे खाली काढून घेतले होते. म्हणलं आता ते असं नाही म्हणावं, घेतल्यावर नाही म्हणावत नाही त्यांनी असं की तुम्ही घेतलं नाही असं नाही तसं नाही. तिथेच बारीक बघितलं तर ह्याला म्हणलं थंडी बी वाढते असलं एखादं घेऊन टाका काय ना. आणि शेवटी सगळं करून दमलो आणि शेवटी त्याला म्हणलं ब्लॅक ते व्हाईटच दाखवा बा आणि ब्लॅक पॅन्ट दाखवा. सगळं झालं होतं. याला म्हणलं चला ह्या ताईसोबत एक सेल्फी वगैरे काढून घेऊ. सेल्फी वगैरे काढून घेतली, परत गेलो आपण तर ते म्हणत होते यायला तुम्ही असं करता तसं करता. आणि बजेट तर त्यांचं विचारूच नका, ते सांगत होते 4 ते 4.5 5 हजारापर्यंत ड्रेस पडेल शिवून. यायला म्हणलं हे तर काय आपल्या बजेटमध्ये बसत नाही. 4.5 5 हजार रुपयाला एक ड्रेस घेण्यापेक्षा बाहेर तर आपल्याला 2-3 हजार रुपयात बी मस्त ड्रेस भेटून जाईल. त्याच्यामुळे आपलं त्याचं काय डोक्याला गणित लागलं नाही. त्याच्यामुळे एवढं सगळं काढून त्याला म्हणलं 5 मिनिटात आलो बा दादा. म्हणजे आपण दरवेळेस असंच करतो, त्याच्यामुळे काय त्याच्यात तर काय अडचणच नाही. त्याच्यामुळे तिथून निघलो आपण आणि परत रूमला आलो. म्हणलं कामकाज झालंय की तिथे तरी बघा. आता यांनी वरला जिना पाडून टाकला होता आणि खालच्याची पडदी वगैरे सगळं पाडून टाकलं होतं. यायला म्हणलं आता ह्याच्यातच दिवस काढावं लागतात. आता आपल्याला दुसरा तर काही विलाज नाही. आता मालकाने केलंय काम चालू म्हणल्यावर आता पार करू तर करावंच लागेल ना. आता मालका पुढं आपण तरी काय बोलणार आहे ना. आणि आपल्याला बी राहायचं तसे पेपर चालू आहे. त्याने तसं बी सांगितलं होतं तुम्हाला जमलं तर राहा. यायला म्हणलं आता आधीच 2 दरवाजे होते ते कमी होते का, या 3रा बी दरवाजा पाडून ठेवला आहे बा. हे बरे बा म्हणलं. वायरिंगची तो पार वाटोळं करून टाकलं होतं. जाऊ दे म्हणलं आता मालक म्हणलं काही बी केलं तरी आपल्याला हा नाही करावाच लागणार आहे. त्याच्यामुळं आपण तर काही बोलू शकत नव्हतो. आणि मग चालता एक व्हिडिओ बी शूट करून घेतलं तिथं. यायला म्हणलं झाला भाऊ एक व्हिडिओ शूट करून घेऊ. आणि लाईटीची वाट लागल्यामुळं अंधार हा कायम होता. मोबाईलला चार्जिंग वगैरे काहीच नव्हती. पण जाऊ द्या म्हणलं, मालकाने बी त्याच्यानंतर ते जुगाड लावून दिलं, चार्जिंग बी आपल्याला करून दिली. सगळं एकदम पद्धतशीर नियोजन झालं होतं. आणि ते फुपाटा तर इतका सांगताना म्हणजे आपल्याला पावडर लावायची गरज नव्हती, अक्षरशः पावडर लावायची गरज नव्हती, इतका फोपाटा होता. जाऊ दे बा म्हणलं आता काय मालक म्हणलं मालका पुढं मालिक के सामने कुछ बोल सकते है क्या. त्याच्यानंतर त्यांनी बाकीचं होतं पिलर वगैरे सगळं पाडायला सुरुवात केली. बाकीचं बघू उद्याच्या पार्टमध्ये. तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या, लाईक करायला पण अजिबात विसरू नका. धन्यवाद.